श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार, तर तुम्हाला श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी आणि गोड अशी रेसिपी, जी सगळ्यांना खूप आवडते आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी आपण ती बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. इथे मी 2 गुलाबजामुनचे मिक्स घेतलेले आहेत. तुम्ही कुठल्याही कंपनीचे घेऊ शकता. तर हे 170 ग्रामचं एक आहे. मी इथे 2 पॅकेट बनवणार आहे. तर सगळ्यात आधी आपण एका प्लेटमध्ये हे मिक्स काढून घेऊयात. आणि आता आपण याला दुधामध्ये मळून घेणार आहोत. काही टाकायची गरज नाही, सगळं व्यवस्थित असते यामध्ये प्रमाण. तर आता आपण हे गरम करून दूध घेतलेलं आहे, नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे. तर आता आपण याने थोडं थोडं दूध टाकून हे चांगलं असं मळून घेतलेलं आहे. जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्ट पण नाही. आता आपण हे व्यवस्थित मळून घेऊयात आणि याला थोडंसं तूप लावून ठेवून देणार आहोत. तूप लावून ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटासाठी आपण याला ठेवून देणार आहोत. आता आपण यावरती असं झाकण ठेवून 10 मिनिटासाठी ठेवून दिलेलं आहे. आता आपण इथे पाक करण्याची तयारी करूयात. तर इथे मी या ग्लासने 3 ग्लास साखर घेतलेली आहे. साखर थोडीशी पावसाळ्यामुळे ओलसर झालेली आहे. आता आपण यामध्ये 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि वेलची पूड आणि केसर टाकलेलं आहे. आता आपण हे 8-10 मिनिटं उकळून घेणार आहोत आणि चांगला पाक असा तयार करून घेणार आहोत. तर इथे मी साखर थोडीशी कमी टाकलेली आहे. एका पॅकेटला 500 ग्राम साखर टाकली तरी चालेल. माझ्या घरी थोडंसं गोड कमी खातात, त्यामुळे मी थोडीशी कमी साखर टाकलेली आहे. मी अंदाजे एका पॅकेटला 400-450 ग्राम अशी साखर टाकलेली आहे आणि 2 पॅकेटला 900 ग्रामच्या जवळजवळ साखर टाकलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता. तर आता आपण 10 मिनिटानंतर पीठ असं चांगलं मळून घेतलेलं आहे तूप लावून. आणि आता आपण असं थोडं तुपाचा हात लावून सगळे असे गुलाबजामुन असे गोलाकार बनवून घेणार आहोत. तर आपले सगळे गुलाबजामुन बनवून तयार पण झालेले आहेत. आणि एका पॅनमध्ये इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल पण गरम झालेलं आहे. आणि आता आपल्याला हे गुलाबजामुन मीडियम टू स्लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत. फ्लेम अजिबात फास्ट करायची नाही. आपण हे फास्ट फ्लेमवरती तळून घेतले तर ते आतमधून तळले जाणार नाहीत आणि पीठ पीठ असं लागेल आणि वरतून तुम्हाला ते ब्राऊन असे दिसतील. त्यामुळे आपल्याला हे मीडियम टू स्लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला असे हे आलटून पालटून हलवत राहायचं आहे, जेणेकरून गुलाबजामुन असे करपले जाणार नाहीत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे करत असे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर मस्त आपले असे हे गुलाबजामुन तळून झालेले आहेत. तर अशा प्रकारे मी बाकीचे गुलाबजामुन पण तळून घेतलेले आहेत, बघू शकता. आणि इकडे आपला पाक पण तयार झालेला आहे. गुलाबजामुनसाठी आपण जो तयार केला होता तो. आणि पाक हा गरम गरमच ठेवायचा आणि गुलाबजामुन थंड होऊ द्यायची आणि मग नंतर पाकामध्ये टाकायची. अशा प्रकारे मी एक एक जामुन असं सोडत आहे. मी हे 2 टप्प्यामध्ये पाकामध्ये टाकणार आहे. एकदम टाकले तर ते एकदम फुलून येतील अशी आणि तुटली जातील. त्यामुळे हे बघा अशा प्रकारे मी ही 1 तासानंतर तुम्ही बघू शकता आपला असा हा छान गुलाबजामुन तयार झालेला आहे. एक तुम्हाला मी असा तोडून दाखवते, बघू शकता. मस्त आपल्याचे हे इन्स्टंट असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. नेक्स्ट बॅच मी हे काढून घेऊन नंतर टाकणार आहे त्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण केले तर खूप छान असे गुलाबजामुन तयार होतात. तुम्हाला ही माझी एकदम सोपी अशी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.